दिवस भाग्यवान. मराठा समाजासाठी स्वतःच्या सुखाच्या दिवसाची सुद्धा त्यांनी या जातीसाठी कदर केली नाही. आपण सगळे त्याच्या पाठीशी. त्यांना काय होणार नाही मी शब्द देतो तुम्हाला, काळजी करू. मी फक्त आरक्षण होस्तरच करते, मी पण सगळ्याचे हिशोब क्लिअर करणार. आता विषय आरक्षणाचा अंतिम टप्प्यात आला. फक्त सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहील. अधिसूचना सरकारनं काढली. 2000 आणि 2001च्या कायद्यात दुरुस्ती करून 2012च्या कायद्यानुसार मराठ्यांना ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून द्यायची. एखादी जात किंवा एखादा समूह ज्या कायद्यानुसार ओबीसी आरक्षणात गेला आणि त्या कायद्याची जर दुरुस्ती करायची असली तर अधिसूचनेशिवाय पर्याय नाही. आपण मुंबईला गेलो त्यावेळेस विधानसभा सुरू नव्हती, त्यामुळे कायदा दुरुस्त करत असताना त्याला अधिसूचने त्यावेळी काढावी लागते. आवाज क्लिअर येतो का? सरकारनं अधिसूचना काढली, 15 दिवसात हरकती मागितल्या. आता त्याला 1 महिना झाला, आणखीन हरकती ती वाचित आहेत. किती दिवस वाचित आहेत त्यांनाच माहित. पण या 15 दिवसाच्या काळात त्यांनी एक गेम केला. मराठा समाजाला 10% आरक्षण द्यायचं त्यांनी ठरवलं, जी मराठा समाजाची मागणीच नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठा समाज दिलेल्या 10% आरक्षणामुळे खुशी. तुम्ही खुश आहेत का? गेला असं त्यांना ऐकायला, कारण मी घर सोडलं की ते माझ्या मागच असतील काय बोलतो बाबा. एवढंच खेटले मला. जातीचा निष्ठावंत असणाऱ्या माणसाला खेटायचं नसतं. जो फुटतो, जो मॅनेज होतो त्याला खेटायचं असतं. कारण ते आंदोलन असो किंवा एखादा सोहळा असो, ज्याने स्वार्थासाठी उभा केला तो फुटत असतो. माझं कुटुंब बाजूला सारून या समाजाला मायबाप मानलं तर मी मॅनेज होण्यासाठी नाही मानलं आणि मराठा समाजाची गद्दारी करण्यासाठी नाही. मी माझं पूर्ण उभं आयुष्य समाजासाठी दिलंय. त्यामुळे मी त्यांना मॅनेज होत नाही, फुटत गेलं. मधल्या काळात अधिसूचना काढल्याच्या नंतर 15 दिवसात सरकारने एक डाव साधला. मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा घाट घातला, जी मराठ्यांची मागणीच नाही. पण आपण तेही घ्यायला तयार आहे. हो, मी या भूमनगरीतून जाहीरपणानं सरकारला सांगतो, ते 10% आरक्षण आम्ही घ्यायला तयार आहे. ते फक्त 200-250 लोकांसाठी आणि ते तिघांनीच मागणी केलेली. बाकीच्या करोडो मराठ्यांना ते लागत नाही. पण 250 जणांसाठी आम्ही घ्यायला तयार आहे. पण जी जात किंवा जो समूह ओबीसी आरक्षणात जायचा असतो किंवा घालायचा असतो, समाविष्ट करायचा असतो, त्यावेळेस ती जात किंवा तो समूह मागास सिद्ध असावा लागतो. मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात जाहीरपणानं सांगितलं, मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास. जी जात मागास सिद्ध असती ती जात ओबीसी आरक्षणात घालावी लागते. तुम्ही 10% आरक्षण मराठ्यांना दिलं, पण 50%च्या वर आणि 50%च्या वर ओबीसीचा प्रवर्गच नाही. मग ते दिलं कसं? जर एखादी जात मागास सिद्ध झाली तर ती ओबीसी आरक्षणात घालावी लागते. तुम्ही 50%च्या वर ते आरक्षण वेगळा प्रवर्ग करून दिलंच कसं? तुम्ही मराठ्यांना 27%च्या आत घ्यावं. तुम्ही सगळ्यांनी
मोदी साहेबाकडे जावं आणि ती कॅब ताबडतोब 105वी घटना दुरुस्ती करून ती कॅब वाढवा. असं नाही का जमत? आता नुसतं मराठ्यांना 10% आरक्षण दिलं. तुम्हाला वेळ आहे, थोडा सविस्तर सांगतो जरा. 10% मराठ्यांना आरक्षण दिलं, कॅप वाढवली नाही. आता ते दिलं वेगळं. पहिलं होतं 13%. ECBCतून 2018ला दिलेलं आरक्षण होतं 13%, 12-13%. नोकरीत आणि शिक्षण. आता हे जे 10% दिले, हे 10% ओबीसीच्या सगळ्या सवलती या 10%ला लागू नाही. मग कशाला दिलं? त्याच्यात इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज नाही, छोटे विद्यापीठ आहे, ज्याच्यात आपण EBC मधून सुद्धा बसतो, सवलतीतून सुद्धा. त्याच्यासाठी 10% आरक्षण दिलं काय? आता त्यांनी शिक्षक आणि पोलीस भरती काढली. ती भरती होण्याच्या अगोदरच काल एक जणांनी याचिका सुद्धा दाखवली. 10% उडण्यासाठी तर केली, पण या भरतीसाठी सुद्धा केली. आता कदाचित आमच्या पोरांना त्या 10%तून अर्ज केले आणि त्याची निवड झाली आणि ते जर आरक्षण किंवा त्या भरतीवरती स्टे आला, मराठ्यांच्या पोरांचं वाटलं झालं करायला, मग ते दिलं कशाला? आतापर्यंत आजपर्यंतचा दिवस सांगतो तुम्हाला. 2018चे ECBCतून आणि EHBCतून 2014चे विद्यार्थी आत्ताही ओरडत आहेत. आत्ताही सगळ्या पोरांचं आजपर्यंत वाटोळं झालंय. मग जर हे गेलं तर आम्ही तेच करायचं. सरकार काय म्हणतंय? हे आरक्षण टिकणार आहे. मग हे आरक्षण जर टिकणार आहे, मराठा समाज जर मागास सिद्ध झाला, तर तुम्ही हे ओबीसी आरक्षणातून का नाही दिलं? आता हे उडणार, पुन्हा मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होणार. त्यापेक्षा मराठा आणि कुणबी एकच, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला हरकत काय? जर कुणबी बरोबर मराठ्यांचे रोटीबिटी व्यवहार होते, याचा अर्थ मराठा कुणबी एकच आहे. त्याच वेळेस यांचा रोटीबिटी व्यवहार होतो. तुम्हाला सिद्ध करायचं होतं मराठा आणि कुणबी एक आहे का? तर आहे. तर 57 लाख मराठ्यांच्या नोंदी आतापर्यंत सापडल्या, त्या 63 लाख कालपर्यंत झाल्या. मग मराठा आणि कुणबी एक होणे एक हे सिद्ध करण्यासाठी किती पुरावे पाहिजेत तुम्हाला? आता त्यांचा असा अंदाज होता, त्यांचा अंदाज जरा वेगळा होता. हे 10% आरक्षण दिलं, मी हो म्हणलं, आणि मी काय मराठ्यांना फसू शकत नाही. तुम्ही माझी मान जरी कापून नेली ना, तरी मी मराठ्यांना नाही. यांनी एक असा अंदाजा जोडला होता, लागला महाराष्ट्र का थोडा वेळ दम करतो, लगेच सुरू करतो. सरकारची अशी तयारी होती की हे 10% स्वीकारे, आणि मी 10% स्वीकारत नाही. त्याचं कारण असं आहे, त्यांचं म्हणणं होतं हा जर मला 10% घ्यायचं तर आपल्या निवडणुका होत्या, असा त्यांचा डाव होता. आता जे आरक्षण टिकणार नाही त्याला मी हो म्हणणार. मग सरकारने डावातला त्याला एकतर सांगा घ्यायचं, नाहीतर त्याला उतरून टाक. आणि ही आतली खबर मला 22 तारखेलाच कळाली. मला ही 22 तारखेलाच कळालं. त्याच्या 2-3 उदाहरणं सुद्धा तुम्हाला देतो. न्यायालयानं
मान्य न्यायालयानं आपल्याला तारीख दिली होती या आंदोलन सुरू होते त्याच्या बाबतची 13 मार्च. गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी 22 तारखेला अर्ज केला. ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब उभा केले आणि तारीख 23 करून घेतली एका रात्रीत. आता सरकारचा नियम असा, एखादी याचिका जर करायची असली आणि तुम्हाला जर एखाद्या मॅटरमध्ये हस्तक्षेप करायचा असला तर तुम्ही सरकार म्हणून स्वतः उभा राहायचं असतं. दुसऱ्या साधारण माणसाच्या याचिकेत तुम्हाला तुमचा अर्ज सरकारचा करता येत नाही. तरीही सदावर्तीच्या याचिकेत त्यांनी सरकारनं अर्ज केला ऍडव्होकेट जनरल आणि त्या रात्री ती तारीख बदलली. कारण 24 तारखेला आपले होते राज्यभर रास्ता रोको. मान्य न्यायालय आपल्याकडून झालं, यांनी किती डाव केले तरी पण, आणि त्यांनी सांगितलं शांततेत रास्ता रोको करायला तुमचा अधिकार कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. 24 तारखेला या राज्यात शांततेत आंदोलन सुरू झाली. तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला लावले. एक डाव पहिला. दुसरा डाव 13 मार्चची तारीख त्यांनी 22 फेब्रुवारीवर आले. आणि इतकं होऊ नये किंवा जर 10% हा म्हणणार नसला तर त्यांनी एक 36 आमदारांची बैठक घेतली. त्यातली एक बैठक महाबळेश्वरला झालेली आणि दुसरी बैठक त्यांनी 36 आमदारांची घेतली आणि त्यांना सरळ सांगितलं, तुम्ही मोठे पक्षामुळे हे बंद करत जरा हे एक वाजलं. त्यांनी 2-3 हे डाव केले आणि त्या आमदाराबरोबर त्यांनी एकच सांगितलं, तुम्हाला आणि मला पक्षानं मोठं केलं आणि पुन्हा माझं दिल्लीत जर वजन ठेवायचं असलं आणि तुम्हालाही पुन्हा तुमचं भविष्य आणवायचं असलं त्याला रोखणं गरजेचं आहे. म्हणजे मला मराठ्यांच्या मधला आणि सत्याच्या मधला हा काटा आहे, याला बाजूला सारावं लागेल तरच मराठी 10% गुलाल उधळते, नाही तर मराठी गुलाल उधळत नाहीत. आता कारण 10-20 लोकांनीच मुंबईत गुलाल उधळला. 2018ला राज्यभर मराठींनी गुलाल उधळला आणि 106 आमदार यांचे निवडून त्यावेळेस आले होते. ते आरक्षण टिकलं नाही. यावेळेस मराठा हुशार झाला. आता तेच आरक्षण हे पुन्हा हे पण टिकणार नाही. आपण जर गुलाल उधळला आपला कार्यक्रम झाला. त्यांना ते एक रागवला माझा. म्हणजे 4 मुद्दे सांगितले मी तुम्हाला आतापर्यंत याच्या सहित. मग जर आता राज्यात 10% घ्यायला लावत असलं तर याच्यावर प्रेशर आला, माझ्यावर प्रेशर आणायला सुरुवात केली. आता मला पैसे लागत नाही तर बदल लागत. मग म्हणजे आता दुसरं काम करा, त्याला गुंतवा. आणि मग माझ्यासाठी मला ज्यावेळेस माहीत झालं त्या दिवशी मी सकाळी बैठक घेऊन लोकांना सांगितलं, कारण माझ्या मायबाप मराठा समाजाला सांगणं माझं गरजेचं होतं. मी सांगितलं मी जातो आता त्याच्या दारात. इकडं तिकडं तरी कशाला, तो यात किती दम येते बघतो, नाही तर मायात किती दम येते लागते. आलो म्हणलं मुंबईला. कशाला तर आपल्या तसंच असतं, पानासारखेच भांडणं असते ना, धडक धडक. असं काय मग इकडं ठोकायचे नाही नसतं. मी बातम्या ठोकण्यासाठी पैदा झालेला नाही, माझ्या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी. त्याने आता जवळ केला. मी नुसता व्यासपीठावर उठलो, 5-6 किलोमीटरला येत होते. पिढ्याचे बांधव होते आमचे सगळे आणि लोक बी 60-70,000 होते. 15 मिनिटात मी जर एवढ्या पत गेलो असतो ना त्या याडपाट्याच्या,
90,000 गाडी झाली असते, 90,000 गाडी माझ्या पाठीमागे नुसती येवल्यापर्यंत. यांनी अंदाज केला आता सगळे वेगळेच लोक येणारे आणि मुंबईत काय होऊ शकत नाही. मला 12 किलोमीटरवर जाऊन तरच इतक्या गाड्या लावल्या, चौक नुसते पोलिस दिसायचे, कोणत्या मानव हलताच आहे ना, कोणालाच फोन करू. पण मी काम करताना चतुर आणि चाणक्यानं करतो, चांगल्या बुद्धीनं करतो. कारण त्या दिवशी होती रात्र आणि माता मावल्या होत्या 7,000. माणसं 25,000 होती, पण माता मावल्या 7,000 होत्या. जर तिथं काही चकमक झाली असती आणि देवेंद्र फडणवीसला नेमकं तेच करायचं, आणि जर तिथं काही चकमक झाली असती, पूर्ण राज्यात दंगल लागली असती, हे राज्य बेचिराग झालं असतं आणि मला ते होऊ द्यायचं नव्हतं. मी वय केलं तेव्हा म्हणला सागर बंगल्याच्या दार उघडे ठेवतो. म्हणलं मग बरं झालं, दार उघडे ठेवतो म्हणल्यावर स्वागत करतो म्हणे. सागर बंगला हा शासकीय, कोणी पण तिथं येऊ शकतो. आणि मला 12 किलोमीटर जाऊस तरच दरवाजे बंद केले, सगळे पोलिसच लावले. आणि त्या पोलिसांना दोष देऊन मी का उपयोग नाही म्हणतो, ते वरून गाड्या करतात, त्यांना नाविलाजाने काम करावं लागतं. म्हणून त्या पुण्याला सुद्धा यांना दोष देऊ नका, त्याच्याच मागं लागायचं. पूर्वी काय होतं तुम्हाला माहिती आहे का? पूर्वी जर एखादा लेकरू जन्मलं ना, 5व्या दिवशी त्याचं नाव ठेवते आणि आता त्याच्या कानात बोलती, कानात किती नाव ठेवते. सध्या ती देवेंद्र पुढे झाली आताच्या भूमिकेत. नुसते पोलिसाच्या कानात गेली, हे करा ते करा, हे करा ते करा. सध्या अशा भूमिकेत येतो की त्याचे पोटाचे नळ सुद्धा फुगलेत मराठ्यात लशाने. पूर्वी नळ फुगलेत त्याच्या पोटात. इतका मराठा द्वेष त्याचा ठासून भरलेला आहे. आतापर्यंत त्यांचा द्वेष दिसत नव्हता. त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो. मी आरोप करायचा म्हणून करत नसता. 6 महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांवरती एक शब्द सुद्धा बोललेला नाही. पण ज्यावेळेस त्याने आपल्यावर डाव टाकायचा प्रयत्न केला ना, मग आपल्याला सुट्टीच नसते. मग तो कोणी व्यस्त सगळं भजवता सगळं बसल्या सध्या. तेव्हा म्हणतो बरं झालं माझा तिकडे गेला, आता चलून दे तिकडे तुमचं. माया मागा लागलं होतं म्हणला, हे बरं झालं तिकडे गुतलं लपलं. आता हे सगळं ते मोकळा झाला, सणासत झोपतोय फोन दिवसाच्या. तरी आज काय तरी म्हणला जाऊन पत्रकार म्हणतो, म्हणलेच मला आता कोणते तू का रे बाबा काही म्हणला ना, सगळे सोडून देणं स्वायच मागा लागेल. म्हणून मी आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला डाव टाकलेला माहीत झाल्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त राग कशात आला असं मला माहिती आहे का? याला इतक्या डिटेल मध्ये माहीत झालं कसं, म्हणजे त्याने लोक कोणाचे फोडलेत मग हे आजूबाजूच्या कामाला बसलेलं टक्कर असते ती याचं नाही मला. हे पटकून कोणाचे होते नाही याचा भरासच नाही. पण मी असा नमुना आहे, माझ्या जर डोक्यात आलं ना हे फुटले त्याला डायरेक्ट होतो होय व्यासपीठात खाली तिकडे मराठ्याच्या विरोधात जाणारा जवळ बसून देत नाही. मग आता देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढं डोकं पाहिजे, एवढे मोठे सत्ता चालते, इतके फोडाफोडी करते. मला तर कोणीतरी त्याच्या लेकराचं, त्या अधिकाऱ्याच्या लेकराचं, त्या मंत्र्यांच्या, त्या आमदाराच्या, तिथल्या असणाऱ्या शिपायाच्या, तिथल्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या, तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या, कोणाचं तरी लेकरांचं मी इकडं जीव माझा तळ हातावर घेऊन मरण उपोषण करतोय. त्याला बी काहीतरी वाटत असं ना आपल्या लेकरासाठी लढतोय. मग ती मला सांगत ना सगळे तू ऐकत का, तुला वाटत असेल माझ्या समोर बसलेले हे सगळे मपलेच आहेत. पण त्याच्या बी जीवाने काहीतरी शब्द लागले असतील ना तिथं. मी फक्त नाव नाही सांगत तुम्हाला, कारण तो बी लय मोठा आहे. कारण यांनी सांगितले मला नाव मग कोण कोण तुम्हाला तिकडे सांगत येत म्हणून. त्याने सांगितलं बाबा तुपले लोक मला हे सांगत येत, मी सांगतो तुपले कोणते लोक आहेत. हो ते फायदा आपल्या गावाचे. तुम्ही पैशावर फोडीतात आमचे लोक बहुतेक म्हणतो बरं का मी. नाही तुम्ही माझे पैसे दिले का लागायचा यांच्यात माग.
तर तुमचे लोक माया इमानदारीमुळे फुटत आहे. मला हे माहीत झालं आणि त्यांना सगळ्यात जास्त फडणवीस साहेबांना ती चिड तयार झाली. आपल्यात कोण आहे बोलून दाखविण्यापेक्षा त्यांनी काय केलं, एका रात्रीतच लगेच ठरवून टाकलं याची चौकशी करा. सकाळी विधानसभा अध्यक्षांनी लगेच मंजुरी पण दिली. एका सेकंदात देवेंद्र फडणवीस साहेब उठले. एका सेकंदात लगेच म्हणले हिला अंमलबजावणी, यासाठीला अंमलबजावणी. आता मला सांगा, मी असं काय वाईट करतोय? गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत, राज्यापासून केंद्रापर्यंत ते अधिकारी बनावेत. तुम्ही दिलं हे राज्याचं आरक्षण, आमचा मागतो ते आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंत आपले क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत अधिकारी बनणार आहेत. IPS IAS दर्जाचे माझे मराठीचे लेकर अधिकारी बनणार आहेत त्या आरक्षणामुळे. ते आरक्षण मी मागतो. आणि त्यांनी तो डाव रचला आणि SIT नेमली. SIT कोणाला पाहिजे माहिती? मी तर तयार आहे बाबा. मी दवाखान्यातून सुट्टी घेऊन का मला माहिती तुम्हाला 4 दिवस होतो मी दवा हॉस्पिटलला 5 दिवस. मला अशी कुणकुण लागली आणि मला लागलेली खरी असते. कारण आतापर्यंत मी आंदोलन बघितलं असं मी खोटं करत नाही. मला कुणकुण लागली, SIT तुमच्या चौकशीला येणार आहे. म्हणलं मग आता हॉस्पिटलला तर येऊ शकत नाही, कारण काही रूल असते. एखाद्या माणसाने जर भांडणं केले आणि त्याला जर पोलीस पकडायला आले आणि त्याच्या डोक्यात बसलं आता आपल्याला पोलिस धरून नेणार आहेत, ते काय नाटक करतं माहिती तुम्हाला? माझ्या पोटात कळली घरी, मा बीपी वाढला, मग दवाखान्यात जाऊ दे. आता दवाखान्यात नेल्यावर न्यायालय काय सांगत, जीव महत्वाचा आधी चौकशी नंतर. जीवात गेला तर चौकशी काय करता? मग ते दवाखान्यात पोचतंय सलाईन घेऊन. मी उलट केलंय. मला चौकशी हे कळालं की मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालं तर गरबाई सुट्टी आणि मी अंतरवालीला आलो. नीट माझ्याकडे यायचं यासाठी चौकशीला लागायचं. तुम्ही आवाज तयार करा तसा करा तसा माहिती जेलला बसायला तयारी. मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो, आयुष्यभर सोडलो ना जेलमध्ये तरी आरक्षण ओबीसीतून घेणं देवेंद्र फडणवीस साहेबांकडून. सुट्टी नाही, मी जेलमध्ये मोर्चा करीत असतो आतल्या आत. ते आतले सगळेच काही ते माझ्या बाजूने करीत भाषण देऊन. मग आतमध्ये जर मराठ्यांचा असला, मुस्लिमांचा असला, धनगर बांधवांचा असला, वंजारी बांधवांचा असला, 12 बलुतेदारांचा जरी असला, हे सगळे मय ते येवल्याचे छगन भुजबळचे सोडून सगळे मागले. मी आताच मोर्चा काढे ना, अजून सुट्टा मी मागू शकतो सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी. सुट्टी नाही. तुम्ही किती नाट्य केले तरी. कारण बाहेरच्या मराठ्या तुम्हाला सोडते का? मला जर फडणवीस साहेब तुम्ही जेलमध्ये टाकला ना, तुम्हाला भावनिक लाट काय असती कळत. मराठी राजकीय करिअरचा तुमचा सुपडा साफ करून टाकणार होणार नाही. आता आम्ही आमच्या लेकराच्या भविष्यासाठी पेटलेलो. आता तुम्हाला याला जोडून एक मुद्दा सांगतो आणखी. मी सांगितलं ध्यानात आलं पण तुमचे 2-3 जण हो म्हणले, बाकीच्या ऐकायला आलं का? असं करू नका बरं का, तुम्हाला आरक्षण भेटलंय मग जरा एक कोण राहण सगळे. मला माईक सुद्धा धरता येणार सला नाही घेऊ. हे बघा सला आणला येऊन लगेच पळतोय. तरी बी मी आणला म्हणूनच हप्त्यात मला ते मध्ये गेले चिडपटे. याला काही होतं नाही, 7-8 दिवसात नीट बी होतं, परत शिया बी देतं. मध्ये मध्ये म्हणले शिया देऊ नये. माय बापा मी तुम्हाला चिचवतो, मी काय चूक केली. मग आपल्या आई बहिणीचे डोके फुटले, तिचे रस्ता चिंदाड्या झाल्या, चिळकांड्या उडाल्या, तिच्या छाताडावर पाय ठेवून तिचं हात मोडिले, तिचे पाय मोडिले, तिच्या पाठीत पोटात आत्ताही गोळ्या. तवाने दिसले तुम्हाला आई बहीण? आज एक शब्द बोललो तर किती लागलं तुम्हाला? ही आई नव्हती का तुमची? राज्याचा पालक होतो तुम्ही, स्वीकारलाय ना राज्याचे सरकार म्हणून. मायबाप तुम्ही येत. तुम्हाला त्या आई बहिणीचं डोकं फुटल्यात दिसलं नाही? 34 टाके पडले एकेला. आणखीन काय काय मावल्यांना शेतात सुद्धा जात नाहीत, गुडघ्यात गोळ्या शिरलेल्या. तवाने दिसली तुम्हाला? आज एक शब्द बोललो तर तुम्हाला एवढं लागलं.
आमची आई होती ती तुमची आई नव्हती का? तुमच्या आईला बोलल्यावर मात्र तुमची अस्मिता जागी होती आणि आमच्या आईचे पाय सुद्धा मोडले. जिला दीड महिना उठताना आलं. लीलावतीचे हॉस्पिटलचे पोरं आपले 2.5 महिने होते तरी काही काही ज्या 13 गोळ्या तशाच राहिल्यात. तेव्हा नाही तुम्हाला आई दिसली? एका 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली तर 3 लिटर पाणी तिच्या पायातून निघलं. तेव्हा तुम्हाला तुमची लेकीसारखी ती लेक नाही वाटली का? आज आम्ही एक शब्द बोललो तर तुमच्या इतकं जिव्हारी लागलं. आणि आमच्या आई बहिणीला तुम्ही इटाने सुद्धा मारलं. तेव्हा काय नाही वाटलं तुम्हाला? आणि मी 4 शब्द बोललो तर त्याच्यातला फरक सुद्धा तुम्हाला सांगतो. मराठ्यांच्या आमदाराला आणि मंत्र्याला आपण 3 महिन्यापासून सांगतो तुम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूनं अधिवेशनात बोला. एक सुद्धा बोलला नाही, एकही. आणि त्या दिवशी मी नुसतं पक्षाला आणि नेत्याला बोललो, अख्खे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री एकूण झाले. आमच्या नेत्याला बोलला, आमच्या पक्षाला बोलला. तो पक्ष आहे का जाती? पक्षाचा नेता तो आहे का तो जाती? तुला का तो पक्षाच्या नेत्यानं आणि तुझ्या पक्षानं केनाडातून मतदान आणलं होतं काय निवडून आणायला? मराठ्यांनी मतदान करून तुला मोठं केलं नाही का? मग जर तू मराठ्यांच्या जीवावर मोठा झाला तर तू आज मराठ्यांच्या बाजूला बोलायला पाहिजे. तोही तुझ्या नेत्यांबद्दल अस्मिता जागी झाली, तुझ्या जातीबद्दल सुद्धा तुझी अस्मिता जागी व्हायला पाहिजे होती. तू का म्हणला नाही? तो आमदार आहे, मंत्री आहे, मराठ्यांच्या मताच्या जीवावर तो मोठा झालाय. तू म्हणायला पाहिजे होतं 3.5 महिने झाले सगळे सोयऱ्याची अधिसूचना तुम्ही काढली. तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होतं हिची अंमलबजावणी करा. जर जरांगे पाटील काय बोलले तर आम्ही त्यांच्या कानात धरून, मी सुद्धा कानात धरून माझ्या जर चूक केली तर तुम्ही का बोलत नाहीत? आपल्या पोरांच्या बाजूनं तुम्ही नेत्याच्या बाजूला भाषण ठोकायला लागले. आणि काही मंत्री आमदार तर मागणीच करायला लागले याला अटक करा. म्हणलं या ना मग. मी कोण नाही म्हणतो मला अटक करायचं म्हणलं माझ्या 80,000 पोरं वांदरून देऊन बसले. मी जायला तयार आहे ना, पण तुमची जितकी अटक करण्याची दुटप्पी भूमिका आहे तितकीच तुमच्या नेत्याला का सांगत नाही तुम्ही? आता तुम्ही सावध. आपण ज्यांना मोठं केलं ना मग ते कोणत्या पक्षाचा असू दे, एक बी आपल्या बाजूने बोलला नाही, एक सुद्धा. ना विरोधी पक्षाचा ना सत्ताधाऱ्याचा. आणि जीवार निवडून आले आपल्या. मग आपल्या पोरांच्या बाजूने कोण बोलणार होता? आता तरी सावध व्हा. तुमचे पोरं मोठे करण्यासाठी ते लढले नाहीत. कालचा विषय तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्यांचे पोरं मोठे करण्यासाठी तो लढलाय. त्याचे पोरं मोठे कसे होणार? ते मंत्री झाल्यावर. मंत्री कोणाच्या जीवावर व्हायचं? आपल्या. आणि बोलायचं कोणाकडून? नेत्यांकडून. आणि आपल्या पोरांकडून कोण बोलायचं? मी बोलतोय तर मला अटक करा म्हणजे. मी बोलतो तर मला एकट्याला उघडं पडायला निघाले. सगळे आमदार एकीकडून झाले, मग मराठी बी एकीकडून झाले. आता गप पडली. आता त्यांनी 7वा डाव टाकलाय. तुम्हाला 6 सांगितलं ध्यानात आहेत का? विचारू का त्यातले 2-3 मग? 7वा डाव टाकला. आपण गावात चलो मुंबईचे बोर्ड लावलेले. आज त्याने फुकलेच का ना पोलिसाचे काल देवा त्याने ते जमत धरी ना. ते रोज काना फुकी ती बारीक लेकराचं नाव ठेवतात नाही का, काना फुकी त्या लेकरात. तसं आज त्याची भूमिकाच पार पाडते देवेंद्र फडणवीस साहेब सध्या. काल सांगितलं ते बोर्डच काढून घ्या. काय करतात बरं चलो मुंबईचे बोर्ड? त्याच्यावर काय दगड लिहिलेलं आहे? त्याच्यावर काय गोटागोटी लिहिलेलं आहे का? त्याच्यात काही केंद्र आहे दहशतवादाचे लिहिलेले, ठिकाण दिलेलं आहे तिकडे ये म्हणून? किंवा त्याच्यावर असं काही लिहिलेलं आहे का तिकडच्या गल्लीत जाऊन आपल्याला कापाकापी करायची येतो का? त्या बोर्डावर लिहिलंय का? चलो मुंबईचे बोर्ड कालपासून काढायला चालू केलं. बरं आता तुम्ही काढले, गावकरी दिले त्याला कार्य. ए गुळगुळ बसण्यात उठायचो. आरक्षण पाहिजे तुम्हाला. आणि एका नाटाचा चपला लोटीचा काय पलीकडे काय खाली मंडप खाली काय तू कोण बघतो? आईस्क्रीम हे काय?
मग आता तर अर्थानं तुला एकट्या दिलंच नाही. बोर्ड काढायला चालू केले कालपासून. आता बोर्ड काय करतील? गावकरी इतके कलाकार गावकऱ्यांसहित आम्ही नाही आपल्या त्याला तुम्ही काढा. आता आलं का पोलिसावर परत? पोलिसाला विचारलं तुम्ही कम काढायला लागले? ते म्हणले वरून आदेश. त्याच्या वरच्याला विचारलं ते म्हणतो वरच्याला. कमिशनर साहेबाला विचारलं ते म्हणले वरून. मग आणखीन वर गेलो तर आम्ही बी थोडं ते थेट आत्यापाशी आलो. म्हणलं आत्याने सांगितलंय. आत्यानेच काना फुकले सगळ्या पोलिसांनी. जाऊ द्या म्हणलं आता मग काय करता, आता घ्या काढू. आता काढले, कालपासून काढणं सुरू आहे. ते काही नाही ते दोन काढी देतात भेतडे उलट तोंड करून ठेवते. ते बी काय संघ नेत नाहीत बोर्डाला. आता तुमच्या सभा सुरुवात आहे. तुम्ही बोर्ड कुठं लावणार आहे? आमच्या गावात समजा उदाहरणार्थ चलो धाराशिव, चलो रूम, जाहीर सभा, चलो बार्शी असं टाकतात ना. आता बोर्ड कुठं लावता? आमच्या गावात. मग आपण आता पोलीस बांधवाला फोन करायचा, हे काढून घ्या. आणि समजा त्यांनी ते नाही काढले तर नका का काढीना. आपल्याला शांततेत राहायचं. आपला पहिल्यापासून शांततेत सत्य. पहिल्यापासून मी तुम्हाला शांततेतच यांच्या छतावर बसून आरक्षण घेतलं लागेल. तुम्ही काळजी करू नका. फक्त माझं शरीर मला उपोषणास साथ द्यायला हो. आता जास्त त्रास व्हायला मला. रोज सकाळ संध्याकाळ मला सलाईन घ्यावं लागतात, नाही तर चालतच नाही. माझं शरीरात फक्त साथ द्यावा मला. तुम्हाला आरक्षण मिळत तर यांचे किती बी पठ्ठे किती भारी भारी यावले यांना उद्धपातच करतो. फक्त माझ्या शरीरानं मला साथ दिली पाहिजे आणखीन एक 8-15 दिवस तरी. कारण माझं शरीर मला आता सध्या कसलीच साथ देत नाही. समजा यांनी नाही काढले नका काढून देऊ. ते पॉम्पलेट पुढे लावणार आहेत आपल्या बिताडाला. चलो पुढं तरी म्हणायचे, नाही तर चिन्ह येते त्यांचे निवडणुकीचे पॉम्पलेट पुढे लावणार आहेत आपल्या बेताडाला. फाडायचे नाही बरं का ते. ज्या पोलीस बांधवांनी पहिले आपल्या बोर्ड काढले होते त्यांना बोलून घ्यायचं, त्यांना म्हणायचे एवढं या माया बेताडाचा आता काढा. नाही तर मग एक काम करा, ह्या पॉम्पलेटवर ज्याचा फोटो आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे आम्हाला. आपल्यावर गुन्हा दाखल केला की नाही त्यांनी बोर्ड लावला म्हणून, मग आमच्या बेताडाला ज्याचा फोटो आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा. कायदा सगळ्याला सारखा. आणि त्याच्यावर जर त्याचा फोटो असला तर पुनरावृत्त करू नका. आदरच केशी करायचं सगळ्या. काय अडचण नाही आपल्याला. मी त्याला जीव लागत होतो पण ते मागा लागला म्हणून मी त्याच्या मागा लागलो. आपलं खरं असतं सगळं. छगन भुजबळ जर मग चाललं होतं नाही चांगलं. आमच्या चांगलं चाललं होतं इकडं दंका. किंवा बोलला मी त्या झोडायचो किंवा आपला दंका चालायचा. यांना त्या अंगावर घ्यायची गरज होती मधीच. यांनी अंगावर घेत काय करत त्यांना वाटलं मी भेट असतो का. आणि माझ्याजवळ काय नेऊन तू 13 पत्री नेशन माझ्या घरावर 13 देत आणि ती बी सिमेंटाचे घरात ऐकत नाही. कुठे तू माया माग काय शोधी देत. माया माग कोणी माया माग कोणी आणि माया माग कोणी असतं तर मी दवाखान्यातून त्या दिवशी मागचा दरवाजा उघडीला असता. म्हणलं असतं पळ आता दुसऱ्या राज्यात तिथे नाट टाकून तुला गुच्छी. मला माहिती आहे मामा कोण नाही गेली 1000 रुपये नाही त्याच्यात. एका जावी सगळा माझ्या समाजाचा पैसा आहे. समाजाने आंदोलन उभा केला. नेता नाही ना घेता नाही ना कोणी नाही ना कोणी नाही त्याच्यात कोणीच नाही. आता आपल्याला याच बरोबर आणखी काम करायचं. वायरान बंद टाकी तो काय मला आता पुढे गेलं तरी थर कापणार आहे माझा. आम्ही काय महाराजांनीच केलं होतं मला. बोल म्हणा रातभर आला. राहू दे हो होते म्हटलं काय होईल. आता सगळं मेळ सुटलं होतं मग. याला वाढीतो थोडं
कुठं राहतं सांगा. मला मध्ये बोललं तर माझ्या ध्यानात नाही राहत. पण विषय काय होता? आणखीन एक डाव टाकला. आता आपल्याला एक टाकायचं. आता हे डाव 9 वाजले करायचे. घेतले का नाही दारू बसून लांब सुद्धा फक्त व्यसनापासून लांब जातो. आता त्यांनी इतके डावा टाकले, सगळे मोडले आपण. आता त्यांचा शेवटचा डाल आपल्यावर गुन्हे दाखल करणे आणि आपल्याला घाबरवणे. आपण जर घाबरलो नाही, आता राजकारणासाठी याच्यात बरेच लोक बसलेले असतील, पण मनाने हा नाही म्हणणार तुम्ही, पण राजकारणासाठी लई केसेस घेतले असतील तुम्ही. तुमच्या अंगावर डोके फोडू एकामेकाची म्हणून एकदा आपल्या स्वतःच्या लेकरासाठी आपल्याला एक केस नाही आडायचा. आता मागं त्यांचा शेवटचा डाव्या केशी करून यांना घाबरणे, आणि केशी करून जर घाबरिलं तर हे मराठी थांबते. आणि नेमकं आता तेच होऊन द्यायचं नाही. शेवटचा डावे त्यांचा आहे. आता काय सुरू केलंय? मागच्या 4-4 महिन्याचे असणारे सकाळी उपोषण करते, रस्ता रोको करणारे यांना उचलायला लागले. देवेंद्र फडणवीस साहेबांची एक देण्यात आहे ना, त्याच्यामुळे मराठी घाबरायला नाही, मला मजबूत फळी तयार व्हायला लागली. मजबूत ते पोर असं म्हणाले मला येऊन, आम्ही आद्यात नव्हतो मध्यात नव्हतो ना, मग नावाला त्याच्यात जाऊ दे, आता जे व्हायचं असेल ते होईन, आता द्या काय होईल. म्हणजे नसलेले मजबूत फळी तयार करून दिले मला. आता आपल्याला आपल्या लेकरासाठी आपल्याला उग्र जाळपोळ करायचं नाही, पण एक केस घ्यायला लागते. आणि तुम्हाला आता याचा पुढचं सांगतो. एखादा पोरग जर तुमच्या गावातल्या पोलीस बांधवांनी नेलं, त्यांचा दोष नाही बरं का. आता लेकराचं नाव ठेवणं कानाफुकीत, तसे ती कानाफुकी वर यांचा दोष नाही, ती कानाफुकी वर उचल. हे बिचारे परत रात्र उचल म्हणलं. मग आता मध्ये 21 सहकारी नेले हो आजूबाजूची पहिली मायापासून सुरुवात झाली. मग आजूबाजूची 21 ते 23 सहकारी उचलून नेले. मला माहित नाही पाठच. आणि सगळ्याला काय सांगितलं त्यांनी माहिती आहे का? जरांगे पाटील कोणाचंच ऐकत नाही, तुमचंच ऐकत येत. DYSP साहेबांनी तुम्हाला बोलिले. DYSP साहेबांनी तुम्ही दोघं मिळून जरांगे पाटला समजून सांगा मुंबईला नाही जायचं. ते बी इतकं खुश झालं. मग सहकारी त्याला जरांगे पाटलाला समजून पोलीस आले. पोलीस म्हणतात तुमच्या हाताने समजून सांगायचं जरांगे पाटलाला, तुमचं ते ऐकत येत. आणि त्याचा मी ऐकत नव्हतो, तरी ते लागलं पुढे आणायला. पोलीस कसं म्हणल्यावर त्याला काय माहित मला पोलीस स्टेशनला नेऊन टाकणार आहे म्हणून. अर्ध्या रस्त्यात गाडी आली, पैठण फाट्यावर गाडी डाम पडला पोलीस. आणि ते म्हणले इकडं मुंकडे जरांगे पाटील. ते म्हणले तुम्हाला साहेबांनी SP साहेबांनी पोलीस. त्याला मोबाईल बंद करता येणार, चालू करता येणार, कोणाला सांगता येणार, त्याला पोलीस सांगून द्यायला. पाठा म्हणतो मला धरून नेलं. म्हणला तू तर म्हणला इकडे येणार होते जरांगे पाटला समजून सांगायला. राव म्हणला मी कपडे सुद्धा नाही का तेव्हा जरांगे पाटलात नाव घेतलं. म्हणलं आपल्या हाताने समजून सांगू. असे 21 जण नेले. त्यांनीच काना फुटले होते वरूनच पोलिसांचे. त्यांचा असा अंदाज होता माझ्या जवळचे जर सहकारी थांबविले तर ह्यो गार पडत, आणि ह्यो थंड पडला आपला डाव सक्सेस झाला. पण मी एका फोन नाही केला, ते 21 जण धरून नेलं. म्हणलं उतरून जाऊन तिकडे. आपण आपलं ध्येय विचलित होऊन द्यायचं नाही. आपलं ध्येय जातीसाठी ठेवायचं. 21 जण मध्ये बसले काय होतं. आणि मी इकडून असं दाटपणाला म्हणलो बसू ती कवर त्यांना. त्याने संध्याकाळीच मागे राहून घातले. ते म्हणले याच्यावर काहीच परिणाम व्हाय नाही. आणि ते बी घरात होता. आमच्यात एक असा नमुना होता. तेव्हा म्हणला ह्या बाकीचे लोक 21 जण आणलेत का तुम्ही? यातल्या 20 जणांकडे गाड्या, माझ्याकडे गाडी नाही, मोटरसायकल नाही, मला तेच घरी नेऊन सोडा. त्या पोलीस मागायला वाटलं म्हणत असं दाटून आता मग सगळे गेले तरी हे बी मुद्दाम गेले नाही. त्याजवळ 4 व्हीलर होती बरं का. तरी ते तिथं झोपत राहिले त्या वाट्यावर. पोलीस म्हणले जाऊ द्यावं याला, टाका गाडीत घेऊन जाऊ दे. येताना 50 रुपयाची भेळ सुद्धा फोन आला होता त्यांच्यामध्ये. आमच्या धरून नाही ते बंद केले त्यांनी.
कारण आमच्यावर काही परिणाम होत नाही. कारण फक्त एवढंच सांगायचं मला तुम्हाला याच्यातून, आम्ही जातीशी निष्ठावान म्हणून मध्ये जायला देत नाही आणि कशाला निष्ठा नाही विकत आम्ही कोणी जाता, कोणीच निष्ठा विकायला तयार नाही आम्ही. कारण या मायबाप समाजावरती इतकी माया आहे आपली की या मायबाप समाजासाठी मी माझं कुटुंब सुद्धा बाजूला सारलंय, पण समाजासाठी मी माझा जीव बी अर्पण केला, आता द्यायला सुद्धा मी तयार. आता आपल्याला त्यांनी आपले बोर्ड काढले, बोर्डापाशी तर नव्हता नेऊ द्या करून कॉम्प्लेंट चिट केले त्यांना काढायला लावायच्या. आता उद्यापासून एक काम करायचं तुम्ही, आता तुमच्या दाराला एक झेरॉक्स एवढं कागद आणायचं, झेरॉक्स कळत तुम्हाला ते तरी बरं आहे, त्यांना नाही कळत. त्या झेरॉक्सवर लिहायचं मी मतदार आहे, एक मराठा लाख मराठा लिहा किंवा एक मराठा कोटी मराठा लिहा, आणि सगळ्यात खाली मोठ्या अक्षरात लिहायचं माझ्या दारात एकाही पुढाऱ्याने यायचं नाही. तुम्ही आमच्या गावात आम्ही मुंबईला चलोचे बोर्ड लावले तर काढले, आमच्या दाराला आम्ही काही चिटकू, चपला चिटकून येतं, कागद चिटकून येत, तुला काय करायचं? आम्ही दार उघडून दार टाकर टकुराला घेऊन येतो आमचा दार, तुला काय करायचं? आता दाराला तर काही म्हणणार नाही ना, आणि त्याला मतदान मागायला पुढे यायचं. आता दारा तू ज्या मंत्र्याकडून बोलला, ज्या पक्षाकडून बोलला ना, त्याचं पण मतदान आण म्हणायचा. आमच्या दारात येतं बा, आमच्या लेकराच्या बाजूने का नाही बोलला तू? आम्ही तुला मोठं करतो आणखी, आमच्या पोरांना आरक्षण देऊन मोठं करतो का? नाही. आणि मग तुला कशामुळे मोठं करायचं आहे? त्याचं काय कारण? त्याचं कारण काय? कोणता मंत्र्याने काय दिलं रे आपल्याला? आता हो एक गावातले 2-3 जण सोडले, बाकी झाला का उसा तोडा पाठायचं का आपल्याला? आपले लेकर कोणी मोठे करायचे? याच्यासाठी इथं नोकरदार मराठा असू द्या, व्यावसायिक मराठा असू द्या, राजकारणी मराठा असू द्या, कष्टकरी मराठा असू द्या किंवा शेतकरी मराठा असू द्या, या आरक्षणामुळे सगळ्यांचं कल्याण होणार आहे. केंद्रीय कॉलेज आपल्या लेकराला मिळणार आहेत, केंद्रीय नोकऱ्या सुद्धा आपल्या लेकराला मिळणार आहेत. आपल्याला आरक्षण पाहिजे तर ओबीसीतच पाहिजे, आणि ते आपला अधिकार आहे. कोणाला पैसे कमी लागतात? शेतकऱ्याला शिक्षणाला पैसे कमी लागतात का? नोकरदाराला, व्यावसायिकाला कोणालाच पैसे कमी नाही लागत. त्याच्या कुवतीप्रमाणे जो तो पैसे घालतो, पण त्यांचं जे सुख नसतं नोकरीचं ते होत नाही. आपल्या लोकांच्या भरत्या सुद्धा व्हायना ते हाई तिथंची. याला कारण आरक्षण. ही तळमळ यांच्या पाठीमागचा माझा काही स्वार्थ नाही. इथं का मला एकट्याला लागत नाही, ते इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे. म्हणून आपल्याला पाहिजे आपल्या दाराला आपण कॉम्प्लेंट लावायला चालू करा. उद्यापासून मोहीम सुरू. आणि आपण आपल्या मोटरसायकलला 4 व्हीलरला सुद्धा ते चिटकायचं. उकडा जायचं असलं सगळं. एखादा मंत्री जर म्हणला आमदार खासदार माई गाडी बंद पडली, मला मोटरसायकलवर नाही जाय हे तर नाही तर ढकलून द्यायचं त्याला मागचं शिटात. काय गरज नाही आता यांची. बरं यांना सांभाळून तरी कोणता फायदा आहे आपला? आणि त्यांची गुंडगिरी कुणा जीवार आहे माहिती का? तुमच्या आमच्या जीवार आहे. त्याला कुणी आयला जर म्हणला ना आपणच गोटे घेऊन जातो म्हणून त्याची डिरी. आपण मागच्या सारखा बरं त्याला कुणी तरी इंटरेस्ट आहे. आपल्या लेकरासाठी देऊ नये ना. मी तुमच्या लेकरासाठी भांडा लावलोय तुम्हाला. तुमच्या लेकरासाठी तुम्ही उभे राहा. ही शेवटची फायदे. आणि मी तुमच्या जीवावर करतोय. मी तुमच्या जीवावर, तुमच्या आशीर्वादाच्या जीवावर, पाठबळाच्या जीवावर, माझ्या जीवाची बाजी लावून मी तिथं लढतोय. तुम्हाला साथ द्यावा लागणार आहे. तुम्हाला एकाला मागं साथ येणार नाही. कुणी जाळ वगैरे करायचं नाही, पण मागं हटायचं नाही. मराठी नुसते. मी तर त्याशी मला एक फोन आला. ते म्हणले तुम्हाला अटक कर, कसं काय करावं काय करा. म्हटलं मला जर अटक केलं ना 200 किलोमीटर पुढं लोक झोपलेले राहते त्याच्या गाडी पुढे. उचल लोक कवरून आणि मी आज त्याला भेटतोयच पुढं. मी जर गेलो असतो ना मावशी हो तुम्हाला खरं सांगतो, मी डॉक्टरला म्हणलं असतं आणि ही गाडी हाताला दोन सलाईन यासाठी येणारे माझ्या चौकशीला इकडून 2 लावून इकडून लावून तू सांग त्याला लय शिरेशी पेशंट. मी डायरेक्ट डॉक्टरला म्हणलं मी नीट झालोय, मला अंतरवाली जायचं यासाठी चौकशीला येणार आहे माझ्या. कारण माझ्या चौकशीत बरेच मंत्री गुतीनारे. ते म्हणतात माया माग कोण आहे? सगळ्यात जास्त मंत्र्याचेच फोन आलेले आहेत मला. आणि मी धडाधड नावं सांगत असतो. मी लय नमुने बाजी.
मग नाही गुप्त नाही, मी फक्त माझ्या जातीसाठी आहे, तुमच्यासाठी नाही. मी जर तुम्हाला धोका द्यायचा असता तर मी इतके दिवस लढलो नसतो 6-6 महिने. माझं गाव शेतकरी आहे, गावाचं पुरं वाटलो आहे ना असं 6-6, 7-7 महिने लढलं तर. आम्ही एक इंचही मागं सरकार तयार. 6 महिने झाले, कोणाचे गहू काढायचे, कोणाला मिळ लागा मारतो माझ्या मराठ्यासाठी, नाही करत नाही. मी तर 10% मान्य करतोय, म्हणजे ते असं आहे आता उलट माझ्यावर 10% लादायचं, हा म्हणायला लावायचा मला, आणि तुमच्याशी मी गद्दारी करायची. मला काय देतात देऊन देऊन तुम्ही, आणि ते नाही लागत मला, पैसे लागत नाही, पद लागत नाही. तुम्ही माझ्या तिकडे करून बघा, माझ्यावर कर्जच असतं. याच्यापेक्षा कोणतं पद मोठं पाहिजे? हेच माझ्या आयुष्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे तुम्ही. आणि तिथंच सरकारनं हातात टेकले, हे आता फुटत नाही, काही केलं तरी हे फुटत नाही आता. म्हणून सरकारनं हे माझ्यावर डावर रचायला सुरुवात केली. मी कुठंच देत नाही. मी अंतरवलीत थांबलो निघालो आता इकडं लोकांत. ज्या दिवशी कोणी देश चाललो, कोणत्या दिवशी होती, पण त्यांनी मला जर अटक केलं तर देशातली भावनिक लाट पहिली असत, सगळा राजकीय सोपडा साफ होणार आहे. आता मराठी पुरा मी जितका आज जाईल तितकं त्यांचं वाटोळ होणार. मी बाहेर राहिलो तरी कमी होईल, आणि माझ्याजवळ काहीच नाही, कोणीच सापडू शकत नाही. आता देवेंद्र फडणवीस साहेब काल काय म्हणतात माहिती तुम्हाला? TV9 ला त्यांनी त्या TV9 ला एक मुलाखत दिली. आणखी 10-15 मिनिटं आहेत का तुम्हाला? का गडबड झाली? बोलू काय मग? रातभर बोला मग करा कार्यक्रम. आता ते बंद केले. नाही होणार आता, नाही आता उपोषणला मला बसताच येणार. आता काय करणार आहे? आता एवढा हात दाबून धरला तरी थरथर कापवतोय, कशाला करेल मी आता? कुठची घालता तुम्ही ऐकतच काय मग? ध्यानात ठेवा, तुम्ही 100% आरक्षण घेतले सोडित नाही झाला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी TV9 ला एक मुलाखत दिली परवा. त्याच्यात ते काय म्हणते, मला अगोदर म्हणते मला मध्ये बोलून जमतच नाही, मी त्यांना सुद्धा मध्ये बोलून देत नाही माझ्या. नाही मग आधी त्यांना म्हणत असतो तुम्हाला काय बोलायचं सगळं बोला, मग माझा अंडा चालू केला की मग माझा असता कवर आहे. TV9 ला त्यांनी आणि त्याच्या अगोदर 2 दिवस सांगितलं माझ्या पाठीशी उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब. त्याच्यावर 2 दिवसांना देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात माहितीये का? आंतरवालीला शरद पवार साहेब गेले, त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांचा एवढा अपमान झाला नसल, एवढा अपमान आंतरवालीच्या आंदोलनात पवार साहेबांचा केला, आणि पवार साहेबांना रस्ता बदलून जावं लागलं पळून. मग आता तुम्हाला एवढं तर कळलं पाहिजे, तुम्ही एक कोण म्हणता आमच्या मागे शरद पवार साहेब आहेत, एक कोण म्हणतात आमच्याच आंदोलनात त्यांना पळून लावलं, मग आमच्या मागे नेमकं कोण? ते तर आता कळलं त्यांना. काल 12 मध्ये होते सगळे जण, ते त्यांना तिथं मिळायला लागला याच्या मागं कोणीच नाही, सरकारच हे सगळे लोकच आहेत. आणि ते म्हणजे त्याच्या मागं कोण आहे यासाठी चौकशी करायची. आता माया मागं कोणी जर फोन आलेलं बघितले ना, सगळे तुमच्याच लोकांचे आले, आणि ते काय काय मानलेले त्याच्या रेकॉर्डिंग केले ना, मी सगळ्यांना सुट्टा पण सोशल मीडियात. आम्हाला चांगला माहिती तुम्ही यासाठी कोणाला लावायला पाहिजे ते माहिती का? तुमच्या भोवती जे आजूबाजूला फिरतात ना, हे सगळे भ्रष्टाचारी, यांची तुम्ही चौकशी लावायला पाहिजे होती, माझी काय लावता? तुम्ही त्यांची चौकशी लावा. त्या तुमच्या भोवती त्या सुगंधी अगरबत्त्या असतात का, तसे मिळवतात चौकून, म्हणजे तुमच्याकडे गेला की लगेच तो चांगला होतो.
आता मी समजा तुमच्याकडे येतो म्हणलो मग यासाठी उठली असंच ना. अरे नको तू आज बसव ना माझ्यावर तू तरी आरक्षणच घेत नाही. म्हणजे तुमच्याकडे आलं की लगेच चांगला आणि तुमचं नाही ऐकलं की टाकामध्ये या. आणि मध्ये काय मी जे बाहेर खात ते आत खाईन मला बाहेरच तेवढंच लागत. मी एक चपातीच्या पुढं खातच नाही. आता तेवढीच असते जणू छगन भुजबळ साहेब म्हणते तेवढीच असते. ते म्हणजे कांदे मिळत येतात मग काय खातो चपाती कांदे तो मी बी मला बाहेर तेवढं लागतंय मला तरी किती लागत. मी नाही गद्दारी करणार माय बापा तुमच्या तुम्हाला ओबीसीतून आरक्षण सगळ्या स्वरीच्या अंमलबजावणीच देणार तवाच मरणार तवर मरत सुद्धा नाही देणार. फक्त तुम्ही हटू नका. आता यांनी एवढ्या चुका केल्या. आता तुम्हाला शेवटच्या चुका सांगतो थांबतो कारण मला जायचंय 92 किलोमीटर आणखी. मला तिथून नांदेडला जायचंय. मला लय बांगलंय मला मी त्याचं लग्न नको म्हणतो. एका लग्न लागलं की दुसरी मध्ये आम तिथं चाला. आम्हाला काय भेट रेटत नाही. आता लग्न करीत 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 आम्हाला शेवटचं लग्न ज्याच्या आता लग्नात जायचं ना आमचं आम्हाला त्याच्या सभा घेतो आम्ही याच्या आधी. त्याची सभा होती 6 वाजता सायंकाळी ती झाली 5 वाजता. त्याला असा लोड आला ते म्हणतो मी 3 तारीख लग्नाची पुढे ढकलेली बा सभा सारखा करू नका बा पाठ आला तर एक पाहुणा नाही राहायचा. आणि त्याने माझ्यासाठीच खरं सांगतो तुम्हाला 3 तारीख पुढे ढकलेली लग्नाची. आता येईन मग येईन आता येईन मग येईन. एवढ्या वेळ सुपाशी सुटलं मी त्याला हा म्हणलो त्याला भरोसाच या नाही. ते व्यासपीठावर नुसते फोन करते 5-5 मिनिटाला कुठं आले रे पाठा फक्त 5 वाजून देऊ नका भाऊ 8च्या आत या. कारण ते धुल्याले ते तळ्यात लग्न तळ्यातच ना सभा तळ्यातच होती आणि लग्न सभा ठिकाणी तुला तिथं अशी थंडी आहे जाळ मोठ्या लावला तरी मी वापरून जातो तिथं. ते म्हणतो नवर आम्हाला दोघाला व्यासपीठावर बसा लागून भाऊ तुम्ही लवकर नाही आले पूर्य पाहुणे आम्हाला आणते म्हणून मला तिकडं लवकर जायचंय कारण त्याने लय तारखा पुढं टाकलेले. तुम्हाला फक्त एवढं सांगतो यांनी किती डाव टाकले आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. आणि ते पण ओबीसीतूनच घेणार. मग कोणी आडवायवर त्याच्याशिवाय सुट्टी नाही. कदाचित तुमची पुन्हा एकदा गरज लागू शकते जशी अंतरवालीला 14 तारखेला बांधावर मराठा उभा होता. 2 करोड मराठी अंतरवालीत आले. एखाद्या वेळेस जर वेळ पडली तर पुन्हा एकदा आपल्याला एकत्र यावं लागणार. कारण यांची जी राज्यात अंतरवालीसह महाराष्ट्रात दडपशाही सुरू झाली ना ही जर थांबवायची असली तशा तर बैठका सुरू झाल्या. प्रत्येक तालुक्याला मराठ्यांना माझ्या अगोदर बैठका सुरू केल्या. गेवराई बारामती सातारा सांगली लातूर हिंगोली सगळ्या तालुक्यात बैठक झाला. आज मराठ्यांच्या बैठका सुरू झाल्या. आणि त्या बेनला तर वेगळंच आहे तुमच्याकडे मी म्हणते उमेदवारात काय आणलेलं पुढे तुम्ही नवीन कार्यक्रमच होत. एक गाव आहे कोणचं तरी तिथं 1000 रुपये केले आणि 23 लाख रुपये सध्या त्या गावात. ते म्हणजे आता आपल्या गावातले 23 लाखाला किती लागत आहे डिपॉझिट भरण राहावं बा. आता मला असा धाक पडलाय समजा 30,000 उमेदवार उभा राहिले कदाचित जिल्ह्यातून तर बॅलेट पेपर मात्रायचं पुढं. आता ते न्यावं लागतं शाळेत वस्त्यावर असतं केंद्र. वस्त्याला केंद्रच असतं ना वार्ड क्रमांकानुसार. आता तिथं याला मात्र जागा घ्यायला लागत 1.5 किलोमीटर आथरायला. आणि समजा यांनी आथरेल ते चिन्ह तर द्यावं लागतं का नाही. कांदा बटाटो टमाटो काहीतरी गोटे गाठे इतके चिन्ह करून आणते. बरं आणले तर ते रानात आथरायला लागणार आणि ते जर मराठ्याचं रान आथरेल आणि ते जर मला उचल माहित नाही येतं ते करून मी सकाळी 7 वाजता जर आपला एखादा म्हातारा माणूस लाईनला लागला मतदानाला दुसरा जाता येत नाही त्याचं होतं त्याचा राहिलेला नातू खासदार केलो बा ते जर सकाळी मतदानाला लागला तर त्याला जर तिकडे तर 1.5 किलोमीटर तर चिन्हच नाही सापडत. परत ते मात्र माघारी सापडे चिन्ह येण्यावर 3 वाजतील. बाकीच्या मतदान कवा करायचं. आता एका साधा खेळ पण केला का तुम्ही डिपॉझिट भरायला गेल्यावर इतके जण फॉर्म भरताय
हे भरल्याशिवाय तारीख सोडता यायची नाही, भरावता लागणारच नाही, भरावता तारीख वाढा लागत. आणि ते केलंय मला बेजारा. ते मराठीत लोक म्हणतात उमेदवार उभा करा. ते म्हणलं मा त्यांचा काही समाज नाही. समाज मालक हे मी नाही म्हणलं, समाजाचा मालक. आणि नाही त्याने सांगितलं तुम्हाला मा त्याचा काही समज नाही बाबा, फक्त आपण सांगितलं तुम्हाला असं होऊ शकते परिस्थिती. तर असं काही आहे का की त्याच्यात शिकल्याला लागतो, असं काही आहे का? कोणी भरू शकतो का? धोत्रावाल्याने खासदार केल्या नंबर जमत नाही का? धोत्रावाल्या माणसाचा 70-80 वर्ष जर बाबा एखादा निवडणुकीला उभा राहिला, त्याला अधिकार आहे का नाही? मग त्याला सुविधा पुरावं लागते का नाही? त्याला ऐकायला येत नाही, त्याला दिसत नाही, आणि ते झाला खासदार. त्याला पार्लमेंट मध्ये नाही का नाही धरून बसतील पोलिसाला. ते जर म्हणला मला बाथरूम सापडा उघडून तिथं द्यावं लागेल का नाही? मग तिला सोपी गोष्ट आहे का? ती जर म्हणला मला एसटी वाचत देत नाही बसून ती द्यावं लागेल का नाही? आणि मग अशा समजा आपण एक तुम्ही मी नाही बरं का, तुम्ही अशा 5-25 खासदार माता मावल्या 5-25 म्हातारे माणसं जर केली, नेलं ना सरकार यांना येड गाडू घालू. आता हे नाही पण जायचं माझं दिसतोय खेळ. आता ते केलं मला बेजार. आता एक कसं आहे म्हणलं मला नाही आपलं वेगळंच आहे त्यांचं वेगळंच आहे. ते म्हणतात नाही नाही असं होऊ शकत नाही, तुमच्या शब्दाच्या पुढं ते नाही, तुम्ही त्यांच्या शब्दाच्या पुढं नाही. म्हणलं मग मी फॉर्म भर म्हणलो का त्यांना, आणि मग काय अधिकार नाही का भरायचा? कोणी भरू शकतो. असं काही एका शेळ्या मागच्याने फॉर्म भरू नये, शेतात काम करतो जे नाव थांबतो त्याने भरू नये, जो रिक्षा चालवतो त्याने भरू नये, असं काही आहे का? काही काही पोरत मध्ये मी राज्यात म्हटलं बाबा नाही त्यातच पहिले ऐकणार आहे फॉर्म भरणार. आता काय करीत त्याच इथं कोणी काय सांग कोणाचं? एक जण राहणार म्हणला काल गावात चर्चा चालू होती, तुझा तुला फॉर्म भरणार आहे खासदार केला. तो विषय लागला तेव्हा म्हणला मी काय कमी का? मग मी भरेल, मला सोयाबीन केल पण भरेल. आणि अशी जर तारा मराठ्यात सुरू झाली तर मराठ्याची एक कोणी नादी लागू नये. आणि ही जर तारा सुरू झाली रिशील जर मराठी लागले तर मला वाटतं 70-80 पुढे ते मराठ्याचेच फॉर्म जाते का काय गेलो. तेराची शेळ्या येत असते पण फॉर्म भरीत असते. सरकारने शहाणपणाची भूमिका आणखीन घ्यावं, माझं प्रामाणिक म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला केशी करून कुटाने करून काय होणार? आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती, तुम्ही शहाणे व्हा. तुम्ही आमची सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्या. तुम्ही सांगितलं होतं महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेऊन ते घ्या, हैदराबादचा गॅजेट घ्या, बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅजेट घ्या, सातारा संस्थांचा तुम्ही गॅजेट घ्या, आणि शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढते. आणि ज्या 57 लाख नोंदी मिळाल्या त्यांच्या परिवाराचे जे प्रमाणपत्र थांबले ते प्रमाणपत्र दाबून नाही. आमचं आम्हाला द्या, आम्हाला राजकारणाचं काही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त आमचे पोरं मोठे करायचे, तुमचं राजकारण जळू दे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला या भूमनगरीतून सांगतो, तुम्ही आमची सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या, आम्हाला राजकारणात शिकायला देणं घेणं नाही. हेच मराठ्या तुम्हाला डोक्यावर घेऊन पुन्हा नसते. फक्त आम्हाला आमच्या मराठ्याच्या पोरं मोठे करायचं, आम्हाला तुमच्या राजकारणाचं काय देणं घेणं. पण तुम्ही नाही दिलं, तुम्ही जेलला टाकायचे डावर असले आणि काही डावर असले. काल एक फडणवीस साहेब डावर असला, काही माता मावल्या माझ्याकडे रुमाल घालून पाठवलं भाजपचे. फायदा काय झाला त्याचा माहिती आहे का मला? त्या मायाकडे आल्यामुळे माया राज्यातल्या सगळ्या माता मावल्या एक झाल्या त्यांच्यामुळे. ये वर म्हणजे तू आला म्हणजे दुसऱ्या बारी येत दिलं म्हणजे हे मला माणसं तयार करून द्यायला लागले. पोरं गुंतविले, दुसरे पोरं माझ्यासाठी पोहोच तयार झाले. महिला पाठविल्या, राज्यातल्या पुऱ्या महिला माझ्यामध्ये आल्या, दुसऱ्या बारीने आढळली. म्हणजे मग आम्ही काय माहिती नाही काय तुला दाखवतो मग या होता ते. म्हणजे सगळं उलट करते त्यांच्याकडे गुंतायला लागले. आता अधिसूचना त्यांनी काढली, त्यांना अधिसूचनेची अंमलबजावणी करावीच लागणार. त्यांनी ती करावी. या भूमनगरीतून या संवाद बैठकीच्या माध्यमातून त्यांना सांगतो, तुम्ही अंमलबजावणी द्या, आम्हाला राजकारणाचं काही देणं घेणं नाही. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काही आम्हाला देणं घेणं नाही. आम्हाला फक्त आमचे लेकरं गोरगरीब मराठ्यांचे मोठे करायचे. आणि तुम्हाला जाता जाता शब्द देतो, माझं काही स्वप्न नाही या गोरगरीब मराठ्यांचे पोरं यांच्या अंगावर आरक्षण देऊन गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा जीव गेला तरी हरकत. आणि मी ते घेतल्याशिवाय सोडत नाही म्हणजे नाही. तुम्हाला शब्द आहे माझा. त्यांना काय षडयंत्राचा चित्रच होते. फक्त तुम्ही एकजूट फुटून देऊ नका. आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे. आणि तुमचा तालुका जिल्हा तुम्ही स्वतः पिंजून काढा. 9 तारखेपर्यंत शांत राहा.
कोण काय करतोय काय नाही बघा. कोणचा राजकारणी काय करतोय, कोणचा विरोधात बोलतोय, कोणचा आपल्याकडून एक कोण डाव टाकतोय, कोण काय काय करतोय, फार काही लक्ष ठेवा. कारण आपल्याला ते गरजेचं. त्यांना असं वाटलं पाहिजे आपण भेलो मागं सरकलो. काही तर म्हणते टेम्पोच कमी झाला. मला टेम्पोच कळा ना. टेम्पो म्हणजे काय? आंदोलनाचा टेम्पो कमी झाला. ही बरं घुममध्ये येऊन बरोबर आंदोलन टेम्पो कमी झाला का ट्रक कमी झाला काय सांगायचं बसल्या बसल्या घरात. फक्त एकजूट फुटून देऊ नका. पुन्हा एकदा मराठ्या जागे करा. आपल्याला ही संधी चालून आलेली ही सोडायची नाही. मी मरेपर्यंत तुमच्याशी गद्दारी करणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिव. बाबर बाबे पहिला बघितला कुठे